हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील लेसन नंबर 4 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स पेज नंबर आहे 4.3. त्याच्यामध्ये आपण मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स पाहणार आहे. त्याच्यामध्ये पहिली मेथड आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवली आहे. पहिली मेथड होती नेट ॲसेट मेथड. नेट ॲसेट मेथड. दुसरी आहे यील्ड बेस मेथड. आणि तिसरी आहे फेअर व्हॅल्यू मेथड. फेअर व्हॅल्यू मेथड. या तीन मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये मी पहिली तुम्हाला या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकवले आहे. आता आपण यील्ड बेस मेथड पाहणार आहोत. तर यील्ड बेस मेथड मध्ये परत दोन मेथड आलेले आहेत. एक आहे ऑन प्रॉफिट बेस मेथड. ऑन प्रॉफिट बेस मेथड आणि दुसरी आहे त्याच्यामध्ये किंवा याला आपण ए म्हणू आणि याला आपण बी म्हणू, ऑन डिव्हिडंड बेस मेथड. हे आपल्याला शिकायचं आहे एवढं. तर याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रॉफिट बेस मेथड शिकवते. आता मी तुम्हाला ऑन डिव्हिडंड बेसिस मेथड शिकवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चार फॉर्म्युले येणं गरजेचं आहे. पहिला फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट. सर्वात प्रथम तुम्हाला प्रॉफिट दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड करावा लागतो. टोटल प्रॉफिट मधून टोटल लॉस लेस करायचा आहे आणि डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स, म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे सरासरी प्रॉफिट तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, मेंटेनेबल प्रॉफिट फाइंड करायचं आहे. मेंटेनेबल प्रॉफिट कसा फाइंड केला जातो, जो तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मिळतो ह्या ॲव्हरेज प्रॉफिट मधील सरासरी प्रॉफिट मधील आपण काही अमाऊंट ट्रान्सफर करतो जर्नल रिझर्व्हला. म्हणजे सुरक्षित निधीसाठी आपण काही अमाऊंट किंवा काही प्रॉफिट राखून ठेवतो, सुरक्षित ठेवतो, त्याला म्हणतो आपण जर्नल रिझर्व्ह. म्हणजे काय असतो, हा सुरक्षित निधी असतो. जर का आपल्यावर संकट आलं तरच आपण त्या रिझर्व्हचा उपयोग करू शकतो. अदरवाईज आपण तो रिझर्व्ह साठवत जातो. म्हणजे हा एक प्रकारचा प्रॉफिटच असतो. जर्नल रिझर्व्ह म्हणजे प्रॉफिटच आहे. तुम्ही तो काय केलेला असतो, संकट काळामध्ये उपयोगी पडावा म्हणून असा काहीतरी अमाऊंट तुम्ही रिझर्व्ह करून ठेवलेली असते, त्याला म्हणतो आपण रिझर्व्ह, जर्नल रिझर्व्ह. मग प्रॉफिट मधील काही अमाऊंट आपण काय करायची आहे, ट्रान्सफर करायची आहे जर्नल रिझर्व्हला, सुरक्षित निधीला. मग त्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट काय होईल, थोडा कमी होईल. म्हणजे मेंटेनेबल प्रॉफिट येईल. जो प्रॉफिट असतो त्याच्यातून जर्नल रिझर्व्हला काही पर्सेंट अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर करावी लागते. कधी 20% किंवा 25% अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर करावी लागते जर्नल रिझर्व्हला. क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असतं. मग तेवढी अमाऊंट तुम्ही काय करायची असते, ॲव्हरेज प्रॉफिट मधून लेस करायची. जर्नल रिझर्व्हला ट्रान्सफर केल्यानंतर जो प्रॉफिट राहतो तो मेंटेनेबल प्रॉफिट असतो. त्याच्यानंतर फाइंड करायचं आहे रेट ऑफ डिव्हिडंड. म्हणजे तुम्ही किती टक्के डिव्हिडंड देणार आहात. जो प्रॉफिट असतो तो काय करतो, आपण सगळ्या शेअर होल्डरांना डिव्हिडंडच्या स्वरूपात, इक्विटी शेअर होल्डरांना डिव्हिडंडच्या स्वरूपात देतो. मग त्याला काय करतो, जो मेंटेनेबल प्रॉफिट म्हणजे रिझर्व्हला ट्रान्सफर करून राहिलेला प्रॉफिट तुम्ही कोणाला देणार आहात, तर इक्विटी शेअर होल्डरांना देणार आहात. मग इक्विटी शेअर होल्डरांना देण्यासाठी त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड फाइंड करता, किती टक्के डिव्हिडंड द्यायचा आहे, त्याला म्हणतात रेट ऑफ डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइड बाय इक्विटी शेअर कॅपिटल. हे पेड अप कॅपिटलवर तुम्हाला डिव्हिडंड द्यायचा असतो. म्हणून लक्षात ठेवा, हे पेड अप कॅपिटल असेल तर त्याच्यावर डिव्हिडंड द्यायचा आहे, किंवा नुसतं कॅपिटल दिला असेल तर त्याच्यावर तुम्हाला काय करायचं असतं, डिव्हिडंड द्यायचा असतो इंटू 100. हा फॉर्म्युला लर्न करून घ्या. त्याच्यानंतर आहे चौथा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर. प्रत्येक शेअर होल्डरला म्हणजे प्रत्येक शेअर होल्डरला किती डिव्हिडंड मिळणार आहे. तर इथं आहे रेट ऑफ डिव्हिडंड. जो तुमचा रेट आलेला असतो डिव्हिडंडचा त्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स क्वेश्चन मध्ये दिलेले असतात, इंटू पेड अप व्हॅल्यू ऑफ इच शेअर. एक शेअर किती रुपयाचा आहे त्यांनी इंटू करायचं आहे, म्हणजे तुम्हाला इच इक्विटी शेअर मिळेल, एका शेअरची व्हॅल्यू मिळेल, एका शेअरची व्हॅल्यू मिळेल. हे चार फॉर्म्युले तुम्हाला आले की डिव्हिडंड बेस मेथड तुमची सॉल्व्ह होईल. म्हणजे यील्ड बेस मेथड मध्ये दोन मेथड आहेत, एक प्रॉफिट बेस आणि डिव्हिडंड बेस. डिव्हिडंड बेस मध्ये चार फॉर्म्युले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट बेस मेथड पाहूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.